मिरज शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. मिरजेच्या ब्राह्मणपुरी येथे झालेल्या जबरी चोरीचा उलगडा केला अवघ्या 12 तासात. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील कृष्णेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणारे ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी यांच्या फ्लॅटमध्ये ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने प्रवेश करून त्यांची पत्नी पद्मा हरिभाऊ जोशी यांचे तोंड दाबून गळ्यातील 4.5 तोळ्याचे घंटण चोरट्यांनी लंपास केले होते. मंगळवारी भर दुपारी 2:30च्या दरम्यान सदर प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत मिरज शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून जलद गतीने तपास करत 24 तासाच्या आत सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. यातील सराईत गुन्हेगार लक्ष्मण श्रीकांत नाईक, दगडू बनसोडे या दोघांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेली बलेनो 4 चाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यातील आणखी काही संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. यातील संशयित लक्ष्मण नाईक यांच्यावर कर्नाटक आणि मिरज पूर्व भागात अनेक गुन्हे दाखल आहेत. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील कृष्णेश्वर अपार्टमेंटमध्ये ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी हे वृद्ध पती-पत्नी दोघेच या फ्लॅटमध्ये राहतात. ते ज्योतिष सांगत असल्यामुळे अनेक लोक त्यांच्या घरी येत असतात. सदर चोरट्यांनी सोमवारी रात्री 8 वाजता त्यांच्या घरी येऊन रेकी केली होती. 2 चोरट्यांनी घरात येऊन आमचे पैसे हरवले आहेत, ते परत मिळतील का, तसेच स्वतःच्या भविष्याविषयी माहिती विचारली. या ठिकाणी दोघेच वृद्ध दाम्पत्य या ठिकाणी राहत असल्याची माहिती घेतली. त्यानंतर मंगळवारी दुपारी 2:30 वाजता 4 जण पुन्हा 4 चाकी गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी पद्मा जोशी यांच्या घरात घुसून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 4.5 तोळ्याचे घंटण हिसडा मारून हिसकावले. यावेळी जोशी यांनी आरडाओरडा केला, मात्र चोरट्यांनी पळ काढला. या घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बातमीदारामार्फत चोरट्यांचा माग काढण्यात यश संपादन केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील, ASI कदम, हवालदार प्रवीण वाघमोडे, राजेश गवळी, नितीन मोरे, जाकीर काझी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक परेट, स्वप्नील नायकवडे, श्रीकांत केंगार यांच्या पथकाने कारवाई केली. प्राथमिक माहिती आमच्याकडे जी आहे त्यानुसार सदर गुन्हेगारांनी आदल्या दिवशी सुद्धा येऊन जे जोडपं तिथे राहिला आहे ते भविष्य सांगण्याचं काम करतात. तर ते ज्योतिषी ऐकण्यासाठी आलेलो आहे अशा पद्धतीची बतावणी आदल्या दिवशी केली होती आणि रेकी केलेली होती. ही प्राथमिक माहिती आमच्याकडे सध्या आहे. दुसरा मुद्दा की यातील लक्ष्मण नाईक हा जो गुन्हेगार आहे हा रेकॉर्डवरचा आहे. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच परिसरामध्ये त्याच्यावर अशा प्रकारच्या गुन्ह्यांची सुद्धा नोंद आहे.